रामकृष्ण हरी. आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर पंचीकरण हा ग्रंथ चालू केला आहे. त्या पंचीकरण ग्रंथासोबत आपण विचार चंद्रोदय दर्शन हा ग्रंथसुद्धा चालू करत आहोत. विचार चंद्रोदय दर्शन हा मूळ हिंदी भाषेतील पंडित पीतांबर दासजी यांच्या वेदांत विषयावरील विचार चंद्रोदय या ग्रंथाचे मराठी भाषांतर आहे. अर्थात पंडित पीतांबर दासजींनी जो वेदांत दर्शन हा ग्रंथ लिहिला आहे हिंदी भाषेमध्ये, तर त्या विचार चंद्रोदय या ग्रंथाचं विचार चंद्रोदय दर्शन हा ग्रंथ मराठी भाषांतर आहे. तर पंडित पीतांबर दासजींच्या या विचार चंद्रोदय ग्रंथाच्या योगाने वेदांत शास्त्रात प्रवेश फारच सुलभतेने होतो. अर्थात जे विद्यार्थी तत्वज्ञान, दर्शनशास्त्र, फिलॉसॉफी म्हणजे शब्द एकच आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कॉलेजमध्ये, काही ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये तत्वज्ञान म्हणतात, काही ठिकाणी त्याला दर्शनशास्त्रसुद्धा म्हटलं जातं. तर या विषयाचे विद्यार्थी जे आहेत त्यांना वेदांत शास्त्रामध्ये सहज प्रवेश होण्यासाठी हा ग्रंथ सोपा आहे. म्हणजे आद्य गुरु जगद्गुरू शंकराचार्य यांनी ज्या अनेक वेदांत दर्शनावर भाष्य केलं आहे किंवा अनेक वेदांत पर ग्रंथ लिहिले आहेत, तर ते ग्रंथ सर्वसामान्य लोकांना समजेल एवढे सोपे नाही आहेत. पण हा जो विचार चंद्रोदय हा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ जर समजून घेतला, शिकला, तर त्या इतर वेदांताच्या जे ग्रंथ आहे शंकराचार्यांसारख्या महात्म्यांनी लिहिलेले ते ग्रंथ समजायला सोपे जातात. आणि असा हा ग्रंथ असल्यामुळे हा विचार चंद्रोदय ग्रंथ अत्यंत लोकप्रिय झाला आहे. आणि या लोकप्रियतेमुळे या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. तर आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा हरिभक्त पारायण श्री प्रल्हादबुवा सुबंध यांनी मराठीमध्ये या ग्रंथाचा अनुवाद केला आहे. तर हा ग्रंथ जो आहे विचार चंद्रोदय दर्शन, जो मराठीमध्ये प्रल्हादबुवांनी आणला, तो ग्रंथ केवळ भाषांतरावरच थांबला नसून तो टीकात्मक भाष्यवजा ग्रंथ झाला आहे. तर असा हा ग्रंथ, या ग्रंथाचे चांगल्या प्रकारे श्रवण मननादी केले असता ब्रह्मात्म ऐक्य बोध होऊन समस्त दुःखात्मक बंध निवृत्त होतो. तसेच अन्य वेदांत ग्रंथामध्ये सुद्धा सहज प्रवेश होतो. अर्थात तत्वज्ञानाचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ग्रंथाचा फायदा आहेच, पण त्याचसोबत ज्यांना वेदांत दर्शनाची आवड आहे किंवा ज्यांना आत्मज्ञान काय आहे किंवा तत्वज्ञान काय आहे, दर्शनशास्त्र काय आहे हे समजून घ्यायचं आहे आणि अध्यात्माच्या मार्गावर चालायचं आहे, त्यांनी सुद्धा हा ग्रंथ समजून घेणे अत्यंत फायद्याचं आहे. तर हा ग्रंथ चालू करण्याच्या अगोदर या ग्रंथाला काही लोकांनी प्रस्तावना दिली आहे, काहींनी मनोगत दिले आहे, तर ते आपण अगोदर बघणार आहोत. तर शके 1916 पुणे सुरेश गजानन सुबंध यांनी प्रकाशकाचे मनोगत म्हणून मनोगत दिले आहे. तर विचार चंद्रोदय दर्शन हा मूळ हिंदीतील पंडित पीतांबर दासजी यांच्या वेदांत विषयावरील विचार चंद्रोदय या ग्रंथाचे मराठी भाषांतर आहे. परंतु हा विषय केवळ भाषांतरावरच थांबला नसून तो एक टीकात्मक भाष्यवजा ग्रंथ झाला आहे. या ग्रंथाच्या एकूण 3 आवृत्त्या सन 1936, 1950 आणि 1959 मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. दीर्घ कालावधीनंतर 4थ्या आवृत्तीची सेवासंधी मला प्राप्त झाली. हा माझ्या जीवनातील अमृतयोगच म्हटला पाहिजे. आता या ग्रंथाच्या प्राप्तीमुळे अभ्यासक, विचारवंत, साधक, मुमुक्षूंची झालेली बौद्धिक हानी भरून निघण्यास निश्चित मदत होईल. या ग्रंथाचे काही वैशिष्ट्य आहे. तर हा ग्रंथ समजून घेतल्यानंतर काय काय आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा या ग्रंथाचे वैशिष्ट्य काय ते देतात. वेदांताचे अंतिम साध्य जे ब्रह्मज्ञान, त्याचे आकलन योग्य प्रकारे होण्यासाठी केलेले यथासंग विवेचन या ग्रंथामध्ये आहे.
वेदांताची प्रक्रिया येथे थोडक्यात आणून ठेवलेली दिसते. अनेक संतवचनाद्वारे तेजस्वी झालेल्या चंद्रकला आणि भाषांतराद्वारे चंद्रकलेचे केलेले अत्युत्तम प्रबोधन आपल्याला दिसतं. या चंद्रकलांच्या प्रकाशात साधक, अभ्यासक व विचारवंत यांना होणारे त्या विषयाबद्दलचे स्पष्ट दर्शन आहे. ग्रंथाच्या शेवटी सर्व दर्शनसार तक्त्याद्वारे षडदर्शनाचे घडविलेले दर्शन हेही दिसून येते. ग्रंथकाराने भागवत धर्माच्या हिंदी भाषेतील वाङ्मयाचाही अत्यंत आस्थापूर्वक अभ्यास केलेला दर्शविला जातो आणि काही निवडक प्रबंधासही मराठी भाषेचा साज अर्थात पेहराव चढविण्यासाठी केलेला खरा प्रामाणिक प्रयत्नही दिसून येतो. तर प्रल्हादबुवांनी फार मोठी मौलिक माहिती उपलब्ध करून दिलेली येथे आढळते आणि म्हणूनच सदर ग्रंथ हा मराठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अथवा शंकराचार्य आणि सूत्रभाष्याचा संस्कृत भाषाविषयक विषय घेणाऱ्या अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना वेदांत शास्त्रातील मूळ कल्पना स्पष्टपणे मांडण्यासाठी अत्यंत उपयोगी व मार्गदर्शनपर दूरदृष्टी ठेवून निर्माण केलेला आहे असे दिसून येते. सदर ग्रंथाचे मनन, चिंतन व पठण करण्याने बौद्धिक हानी भरून निघावी यासाठी केलेला स्तुत्य प्रयत्न आहे असे मनोमन वाटते. हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथ प्रकाशनाने ग्रंथकर्त्याची मनीषा श्रीहरिकृपेने पूर्णत्वास जाईल अशी खात्री वाटते. म्हणूनच पहिल्या 3ही आवृत्तीमधील प्रस्तावना, पुरस्कार व हृदगत आणि अभिप्राय या सर्वांचा समावेश 4थ्या आवृत्तीत केला आहे. यामागे दुसराही असा एक उद्देश आहे की या ग्रंथातील विषयाचे अंतर्गतही ध्यानी यावे. तरी वाचक वर्ग सदरहून भाग आवर्जून वाचतील याची खात्री बाळगतो. माननीय डॉक्टर तळवट्टी यांनी आपल्या बहुमूल्य वेळेतील अधिकाधिक वेळ प्रस्तावना लिहिण्यास दिला आणि मार्गदर्शनही केले, याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. सरस्वती मुद्रण मंदिरचे मालक श्री द ह. इंदलकर यांनी ग्रंथ शुद्ध लेखनाकडे अधिक भर दिला. तसेच प्रूफे तपासून ग्रंथ अधिक सुंदर होण्यास सहकार्य केले आहे. तसेच नवीन उद्योग प्रकाशनाचे श्री नवीन इंदलकर यांनी आर्थिक पाठबळ व ग्रंथ वितरणाचे कार्य घेतले व ग्रंथ प्रकाशनापर्यंत आणण्यास सहकार्य केले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तर वैराग्य मूर्ती प्रल्हादबुवांनी ग्रंथसंपदा मी पुनर्मुद्रित करीत आहे. प्रल्हादबुवांची ग्रंथसंपदा मी पुनर्मुद्रित करीत आहे. हे समजल्यापासून महाराष्ट्रातील अनेक मान्यवर विद्वान मंडळी आणि हितचिंतक यांनी आपल्या सदिच्छा देऊन मला उपकृत केले, मनोधैर्य वाढविण्याचे कार्य केले, याबद्दल मी या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपाशीर्वादाने वैराग्यमूर्ती हरिभक्त पारायण प्रल्हादबुवांचा हा ग्रंथ गुरुवर्य विष्णुबा जोग महाराज आणि गुरुवर्य पंडित महाबळी प्रसादजी यांना सविनय अर्पण करतो. तर असं हे प्रकाशकाचे मनोगत आहे. तर प्रथम आवृत्तीची जी प्रस्तावना आहे ती नर फाटक यांनी लिहिली आहे. तर ती छोटीशी प्रस्तावना आहे, तीही आपण बघून पुढे जाणार आहोत. माझे वारकरी मित्र हरिभक्त पारायण प्रल्हादबुवा सुबंध यांनी पूर्वी प्रसिद्ध केलेले ज्ञानेश्वरांचे सार्थ वाङ्मय त्या वाङ्मयाच्या प्रेमी लोकांना परिचित आहेत. ज्ञानेश्वरादी महाराष्ट्रीयन संतांच्या वाङ्मयाप्रमाणेच भागवत धर्माचा हिंदीतील वाङ्मयाचाही त्यांनी आस्थापूर्वक अभ्यास केला असून त्यापैकी निवडक प्रबंधांना मराठीत पेहराव चढविण्याचा त्यांचा हा दुसरा प्रयत्न आज वाचकांसमोर येत आहे. विचारचंद्रोदय या पुस्तकात वेदांताच्या तत्वज्ञानाचा तपशील पद्धतशीरपणे मांडलेला असून तो जर उत्तम प्रकारे समजला नसेल तर संत साहित्याचा पुष्कळच भाग योग्य रीतीने आकलन होऊ शकत नाही. ही अडचण जाणून हरिभक्त पारायण सुबंध यांनी हिंदी भाषेमध्ये अधिकारपूर्वक लिहिलेल्या गेलेल्या विचारचंद्रोदय या पुस्तकाचे मराठी प्रकाशन केले आहे. यापूर्वी त्यांनी युक्तिप्रकाश नावाच्या एका हिंदी पुस्तकाचे आता सारखेच मराठी भाषांतर केले असून वृत्तिप्रभाकर नावाचा आणखी एक हिंदी ग्रंथ मराठीत आणण्याची त्यांची इच्छा व तयारी चालू आहे.
आपल्या संप्रदायातील विचारांचा आबाल सुबोध उलगडा होण्याकरिता मराठीत यासंबंधी इतर भाषेतील साहित्य आणण्याचा हरिभक्तपरायण सुबंध यांचा उद्योग प्रशंसनीय असून त्याला लोकाश्रय मिळेल असा भरवसा आहे. तर असा हा म्हणजे अशी ही प्रथम आवृत्तीची प्रस्तावना आहे. तर विचार चंद्रोदय हा जो ग्रंथ आहे, या प्रस्तावना दोन्ही वाचल्यानंतर म्हणजे प्रकाशकाचे मनोगत आणि नरफाटक यांची प्रथम आवृत्तीची प्रस्तावना वाचल्यानंतर हा ग्रंथ किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळून येतं. तर मराठी तत्त्वज्ञानाचे जे विद्यार्थी आहे किंवा शंकराचार्य आणि सूत्रभाष्याचा संस्कृत भाषाविषयक अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहे आणि त्याचसोबत ज्यांना वेदांतशास्त्र आवडतं, तत्त्वज्ञान काय आहे ते समजून घ्यायचं आहे आणि आध्यात्मिक मार्गावर प्रवास करायचा आहे, अशा लोकांनी सुद्धा हा ग्रंथ समजून घ्यावा आणि आपल्या संग्रही ठेवावा. तर आपण यानंतरची माहिती पुढील भागात घेणार आहोत. तर पुढील भागात भेटू. धन्यवाद. रामकृष्ण हरी.